मल्टीप्लेक्समध्ये मध्यंतरात पोटपूजा करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला नेहमीच मोठा फटका बसतो। या ठिकाणी खाद्यपदार्थांच्या किमती अक्षरशः दुप्पट असल्याने ग्राहकांची फसवणूक होत असते। मात्र या फसवणुकीच्या विरोधात न्यायालयीन लढा देण्याचा इशारा ग्राहक संरक्षण समितीने दिला आहे। कोणताही सिनेमा थिएटरमध्ये जाऊन फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्याचा अनुभव वेगळाच असतो। पुण्यातही अट्टल चित्रपट रसिकांचा वर्ग मोठा आहे। मात्र मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांच्या खिशाला इथं विकल्या जाणाऱ्या महागड्या खाद्यपदार्थांमुळे चाट बसते। 500 रुपयांच्या तिकिटापुढे ही किंमत प्रेक्षकांना कमी वाटते आणि 20 रुपयांच्या वस्तूसाठी अगदी सहज 50 रुपये मोजले जातात। मात्र अशा वेळी MRP पेक्षा जास्त पैसे मोजून आपण आपली फसवणूक करून घेतोय हे प्रेक्षकांच्या लक्षातही येत नाही। बिस्लेरी 2 समोसे घेतले ते 100 रुपये घेतले। त्याला विचारलं 100 रुपये का घेतो तू? 100 रुपयाचं तर MRP दरम्यान होत नाहीये। तुला सांगितलं आमचं टॅक्स सर्व्हिस टॅक्स वगैरे धरून आम्ही 100 रुपयाचं साधारण बिल होतोय, तर आम्हाला भरायला लागतात। गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांच्या तक्रारींमुळे कन्झ्युमर प्रोटेक्शन कमिटीनं पुण्यातल्या तब्बल 45 मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटर्सना खाद्यपदार्थ MRP नुसार विकण्यासाठी निवेदन दिलंय। पुढच्या 15 दिवसात जर याची अंमलबजावणी झाली नाही तर न्यायालयीन लढाई आणि त्याबरोबरच आंदोलन छेडण्याचा इशारा संस्थेनं दिलाय। MRP वरती जर तुम्हाला एखादी रक्कम वाढवून देत असतील तर उद्या हे एक्सपायरी डेट वरती सुद्धा लेबल चिटकून एक्सपायरी डेट वाढवू शकतील, जेणेकरून तुमच्या जीवितास धोका होऊ शकतो। फ्युचरमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या बाबी मोठमोठ्या प्रमाणामध्ये घडू शकतात आणि त्या घडल्यानंतरच आपण जागे होणार असेल तर ते चुकीचं आहे। पॅकेज कमोडिटी ॲक्टनुसार कोणताही खाद्यपदार्थ छापील किमतीपेक्षा जास्त किमतीत विकल्यास तो गुन्हाच ठरतो। त्यानुसार विक्रेत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन दंड होऊ शकतो। मात्र या बाबतीत ग्राहकांना माहितीच नसल्यानं अशा विक्री विरोधात आक्षेप घेतला जात नाही। त्यामुळे अशा विक्रेत्यांच्या विरोधात कडक कारवाई होण्याबरोबरच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणंही तितकंच आवश्यक आहे। अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।